हे कवतुक जगा द्यावी नीत, आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाचिया, अविद्येचा येथे कोठे परिश्रम, अविद्येचा येथे कोठे परिश्रम, रामकृष्ण नाम ऐसे बाण किंवा वान, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपी जगाचिया, तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा, तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा, नसरती येरा खोट्या परी, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाचिया, विठ्ठल विठ्ठल। आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाचिया, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोत्या वचन सत्य वदे, भावजा वचन सत्य वदे, भावजा वचन सत्य वदे, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, वचन सत्य वदे, वचन सत्य वदे, आम्हा हे कवतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाचिया। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहनिवासी असलेले वैराग्य बलवंत, चराचरी कीर्तिमंत, अलौकिक धैर्यवंत, कृतऋणी भगवंत, संत श्रेष्ठ श्रीमंत, जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आम्ही आमच्या जीवनामध्ये समाजाला कशी नीती शिकवली, आणि नीती शिकवत असताना जर एखादा नीतीचा मार्ग सोडून चालला तर त्याचा वेळ प्रसंगी कान कसा धरला, आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात। विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा, या पुण्य पावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्य पावन संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबारायांचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका, श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतुरकर महाराजांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने दैदिप्यमान असलेला तालुका, अष्टविनायकापैकी 2 लेण्याद्री आणि ओझर 2 गणपती बाप्पाच्या चिरकाल वास्तव्याने शोभायमान असलेला तालुका, आणि साधवर्य कोंडाजी बाबा डेरे, साहत बाबा वायकर, सावळाराम बाबा पिंपळवंडेकर, रामदास बाबा मनसुख, बालयोगी महाराज, सुमंत महाराज आदी आदी साधू संतांच्या कीर्तनाने धवळून निघालेला तालुका, हर हुन्नर तालुका, जुन्नर तालुका। म्हणजे पुण्य पावन जुन्नर तालुक्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं तीर्थक्षेत्र, पुष्पावती, मांडवी आदी तीर्थांच्या प्रवाहाने दैदिप्यमान असलेलं तीर्थक्षेत्र, कपर्दिकेश्वराच्या वास्तव्याने शोभायमान असलेलं तीर्थक्षेत्र, श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीने एक तेजपुंकित झालेलं हे तीर्थक्षेत्र पुण्यपावन ओतूर तीर्थक्षेत्र। या पुण्यपावन ओतूर तीर्थक्षेत्रामध्ये
आपला हा घुलेपट बरोबर आहे ना. आणि या घुलेपटामध्ये या गावामध्ये जे अनेक मंडळी आदर्श मंडळी नांदतात, या अनेक आदर्श मंडळीपैकी आदर्श परिवार घुले परिवार. आणि या घुले परिवाराचा आधारवड, घुले परिवाराचा एक धैर्याचा हिमालय असलेले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पांडुरंग बाबूराव घुले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त आजची कीर्तनरूपी सेवा. आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त घुले परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हा 5.5 महिन्याचा कार्यक्रम पार पडत आहे. वैकुंठवासी पांडुरंग बाबूराव घुले यांचा थोडक्यात परिचय असा की त्यांचे वडील बाबूराव तुकाराम घुले हे एक या भागातील प्रगतशील शेतकरी. मग प्रगतशील शेतकरी असताना त्यांना हे 3 मुलं आणि 2 मुली झाल्या. निवृत्ती घुले असतील, आदरणीय पोपटराव असतील आणि आदरणीय आपले पांडुरंग भाऊ असतील. 2 सुकन्या झाल्या, एक उज्ज्वलाताई, एक सुमनताई, भाऊसाहेब एक चिरंजीव. असे हे 4 मुलं 2 मुली. आणि मग ते सगळे आपापल्या पायावर उभे राहिले. त्याच्यात आमचे पांडुरंग महाराज ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे, यांनी प्राथमिक दर्शनी थोडंफार शिक्षण घेतलं. थोडंफार शिक्षण घेतल्यानंतर मग वयात आले. वयात आल्यानंतर माझ्या पुढं आमचे वेठेकर सर बसलेत. या वेठेकर परिवारातल्याच एक कन्या त्यांना आमच्या पिंपरी पेंढारच्याच त्यांना दिल्या. मला वाटते त्यांचं नाव विमलबाई आहे ना, बरोबर आहे ना. आणि मग विवाह झाला. मुंबईला गेले. मुंबईला गेल्यावर तिथं नोकरी केली काही काळ. नोकरी करत असताना लहानपणीच वडील निवर्तले. वडील निवर्तल्यावर आई शांताबाई, मला वाटते त्या आजही आहेत, शांताबाई बाबूराव घुले. आणि जवळजवळ 103 वर्ष त्यांना लाभलेले. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. आणि मग सगळा संसाराचा भार स्वतःवर पडला. संसाराचा भार स्वतःवर पडल्यानंतर मग त्यांनी आपल्या ज्या धर्मपत्नी होत्या पत्नीला सांगितलं की इकडं थांबा, कारण हे सगळे भावंड मुलं हे सगळं पाहायचे. आणि ते मुंबईला राहायचे, पण शेतीवर खूप लक्ष दिलं. शेतीवर एवढं लक्ष दिलं की एकरी 132 टन ऊस काढण्याचा विक्रम या 3 तालुक्यात त्यांनी केला. खूप प्रगतशील शेती. आणि मग संसार चांगला फुलला. 2 अपत्य झाली. थोरले चिरंजीव यशवंतराव आणि दुसरे चिरंजीव आपल्या गावचे लाडके माजी सरपंच आणि आपल्या विग्रह सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदरणीय बाळासाहेब. 2 मुलं झाले. एक मुलगी झाली ललिताताई. आणि खूप चांगला संसार उभा राहिला त्यांचा. संसार चांगला उभा राहिल्यानंतर मग नोकरी आटोपली. आणि नोकरी आटवून इकडे शेतीत आले. खूप शेतीवर चांगलं लक्ष दिलं. चांगलं लक्ष दिल्यानंतर मला आदरणीय गंगाराम बाबा डोंबरे आणि आमचे पांडुरंग डोंबरे आणि आदरणीय बाळू नाना गायकर यांनी त्यांची खूप माहिती दिली. ते म्हणजे महाराज त्यांचं सगळ्यात वैशिष्ट्य एक होतं, ते खूप स्वच्छता प्रिय होते. कपड्याला कसला डाग, त्यांनी कपड्यालाही डाग लागू दिला नाही, जीवनातही डाग लागू दिला नाही. तर काही जे कपडे कडक कपडे पण 17 लफडे. तर त्यांचं तसं नव्हतं. त्यांनी आतू बाहेरू चोखाडू. ज्ञानोबराय म्हणतात असा काही सत्पुरुष असतो एखादा की तो बाहेरूनही धुतल्या तांदळासारखा असतो आणि आतूनही धुतल्या तांदळासारखा असतो. नोकरीचं जीवन संपलं. शेती प्रगतशील केली. मुलं आपल्या पायावर उभी केली. यशवंतरावला MMRD मध्ये आज ते चांगल्या पदावर आहेत. आणि बाळासाहेबांना आपल्या पायावर उभं केलं. मुलगी चांगल्या घराण्यात दिली. आणि मग त्यांनी आपल्या जीवनात असं आपला उत्तरार्ध, जीवनाचा पूर्वार्ध आपण यशस्वी पार पाडला. पण जीवनाच्या उत्तरार्धात काय करावं हे कळालं पाहिजे. सहसा बऱ्याच जणांना आपल्या जीवनाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कळत नाही. माऊली, मी परवा एका शिक्षकाच्या समारंभाला गेलो, निरोप समारंभ. म्हणलं तुम्ही जन्मभर मुलं शिकवल्या तर इथून पुढे काय करणार? बरं वाटलं करते काही पारायण अमुक ज्ञानेश्वरी सेवा अमुक. त्याने मी आता पोल्ट्री फार्म टाकला. म्हणलं चांगलंय, आतापर्यंत पोरं सांभाळणे, आता कोंबड्या सांभाळा. पण त्याने आपल्या जीवनातला पूर्वार्ध चांगला उभा केला. आपल्या सगळ्या भावांचा संसार उभा करून दिला. आपल्या मुलांचा संसार उभा केला. दोन्ही बहिणी चांगल्या ठिकाणी दिल्या.
आपली मुलगी चांगल्या ठिकाणी दिली. आता जीवनाचा पूर्वार्ध संपला, आता जीवनाचा उत्तरार्ध आपण चांगला करायचा. आणि मग गावातल्या परमार्थामध्ये त्यांनी खूप चांगलं लक्ष घातलं, खूप चांगला परमार्थ केला. इतका चांगला परमार्थ केला की या गावात कोणालाही त्यांच्या परमार्थाचा हेवा वाटावा असा सुंत व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा असा देखना परमार्थ केला. नीटनेटकेपणा, शिस्तप्रियपणा, टापटीपपणा त्यांचेच गुण त्यांच्या मुलात उतरले. गेल्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा 375व्या सांगता समारंभ ओतूरला ठेवला. अख्ख्या महाराष्ट्राने 375वा जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा पाहिला. आणि मग हा उत्सवाची सांगता कुठं करायची, सांगता कुठं करायची. आमचे गंगाराम बाबा डुमरे आणि या पंचक्रोशीतील सगळी मंडळीचा आग्रह किंवा बाबाजी चैतन्यांच्या या गावाला, या समाधीला कुठेतरी ऊर्जित अवस्था भेटली पाहिजे. इथं खूप खूप तसं आर्थिक गोष्टीने, राजकीय गोष्टीने, सामाजिक दृष्ट्या हे गाव पुढारलंय, परंतु बाबाजी चैतन्याला काय असा न्याय भेटेना. आणि मग हा उत्सव इथं करा असं गंगाराम बाबा म्हणजे जसं गंगा आली पण आणायला भगीरथ कारण ठरले, तसे गंगाराम बाबा त्या उत्सवाचे भगीरथ आहे. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. आणि मग त्या उत्सवाची ज्यावेळेस इथं गंगा आली तर त्यावेळेस अनेक जणांनी त्या गंगेमध्ये स्नान केलं. त्याच्यात ज्यांचं पुण्यस्मरण आहे आज ते आमचे आदरणीय वैकुंठवासी पांडुरंग बाबूराव घुले यांनी एवढं स्नान केलं की त्यांनी स्वतःच्या खिशातली 25,000 रुपये देणगी दिली आणि या घुलेपट मधून जवळजवळ 1,00,000-1.5 लाख रुपये उभे करून दिले मला. ही गोष्ट म्हणजे इतकं प्रेम. हा उत्सव झाला पाहिजे. गंगाराम बाबांना ते म्हणजे हे झालंच पाहिजे, हे कुठंतरी प्रकाशात आलं पाहिजे. ओतूर गाव हे शिक्षकांचं गाव आहे. इथं एरवी कोणी जय हरी म्हटलं तर जय हरी म्हणणार नाही, पण कोणी मास्तर आहे म्हटलं का अख्ख्या घरातून ओ ऐकायला भेटेल. शिक्षकांचं गाव आहे. आणि मग या गावाला सगळ्या अंगाने हे गाव पुढारलेलं आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांना इथं 375 वर्षापूर्वी बाबाजी चैतन्याने जो अनुग्रह दिला त्याला कुठेतरी उजाळा भेटावा ही त्यांची संकल्पना. म्हणजे मग बाबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी खूप चांगलं काम केलं. नंतर बाळासाहेबांचं चांगलं व्यक्तिमत्व पाहून सगळ्या ओतूर गावाने त्यांच्यावर गावच्या ग्रामपंचायतची जबाबदारी टाकली. आणि मग त्यांनी जवळजवळ गावाचं सरपंच पद चांगलं भूषविलं. खूप विकासाची कामं केली. मग वैकुंठ भूमीला निधी दिले असतील, कवठे यमाईच्या भूमीला तिकडे निधी दिला असेल, काही शाळांना त्यांनी निधी दिला. आपल्या धर्मशाळेसाठी जो ₹1,00,000 रुपये त्यांनी निधी दिला. अशा चौकड त्यांनी देणग्या दिल्या. बाळासाहेबांचे चांगलं कर्तृत्व पाहून मग आपल्या या भागातील ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं असे आम्ही त्यांना आवडीने दाजी म्हणतो, कारण ते आमच्या नगरचे जावई आहेत, असे आदरणीय सत्यशील दादा शेरकर. मग सत्यशील दादाने ठरवलं की या वर्षीची जी आपल्या पंचवार्षिक जी निवडणूक आहे याची कारखान्याची, तर ही कारखान्याच्या निवडणुकी होत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन आता हे आपण बिनविरोध करायचे आणि चांगली चांगली माणसांना त्याच्यावर स्थान द्यायचं. तर कोणाला घ्यावं, तर ह्या ओतूर गावामधील हा एक मोठा वटवृक्ष असलेला घुले परिवार आणि घुले परिवारातील आदरणीय बाळासाहेबांना आपण त्याच्यावर काम करायला संधी द्यावी. आणि अगदी कसलाही आढातिढा न घेता आमच्या सत्यशील दादाने आपल्या खांद्याला खांदा लावून देणारा हा चांगला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची संचालकपदी त्यांची नियुक्ती केली. यासाठी आपण सत्यशील दादांसाठी एकदा टाळ्या वाजा. आणि असे चांगले मित्र जोड, माणसाला जोडायचा नाद पाहिजे, तोडायचा नसला पाहिजे. गावगाव आहे ना मोडतोड करणारीच लई जन्मली, तडजोड करणारी नाहीत. तडजोड करतो त्याला संसारिक म्हणतात आणि मोडतोड करतो त्याला भंगारवाना म्हणतात. आणि मग आमच्या सत्यशील दादांची तडजोड करण्याची वृत्ती, खूप चांगली माणसं जोडायची. पण मग दादांनी ह्या बाळासाहेबांना जोडून घेतलं. आज कारखाना जो प्रगती पथावर आला, ही सगळी जुनी मंडळी खूप बाळासाहेब सत्यशील दादांच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून, सत्यशील दादाच्या खांद्याला खांदा लावून, माझ्या पुढे श्रीहरी शेठ बसलेत. ही सगळी मंडळी खांद्याला खांदा लावून शेरकर घराण्याच्या मागे उभी राहिली. तालुक्याची एक विकास गंगा आहे ही कारखाना, आणि या कारखान्याचा खूप प्रगतशील विकास झाला. असा हा एक आदर्श परिवार. आणि या परिवाराचा हे 5.5 महिन्याचा कार्यक्रम. आणि मग आमचे बाळूनाना गायकर, आपले आदरणीय हरिभक्तीपरायण गंगाराम बाबा यांचा आग्रह, काही करा पण एक सेवा द्या. आता सेवाच बसाना, कारण आता सगळे उत्सव खाली मराठवाड्यात आहेत. एक लातूरला, एक सोलापूरला, एक धुळ्याला. आणि मग सगळ्याला थांबून घेतलंय. नाशिक, नगर, पुण्यावाल्याला सांगितलं थोडं थांबून घ्या, तिकडले उत्सव आहेत, तिकडे थोडा वेळ द्यावा लागेल. खूप मोठे उत्सव खरं तर आता करायचे नव्हते, पण ते ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नामदेव महाराज संस्थान, तुकाराम महाराज संस्थान, हे म्हटलं की हे नामदेव महाराजांचं झालं पाहिजे, ज्ञानोबरायांचं झालं पाहिजे. माऊलीचा 750वा आहे, सावता महाराजांचा 675वं वर्ष चालू झाले. सावता महाराजांचं
त्यांनाही अवतार देऊन 775 वर्ष, ज्ञानोबरायचं 750वा. हे सगळे उत्सव नामदेव महाराजांचा, जनाबाईचा, ते तुम्ही पुढे झाले तर मग हे थोडस एक सामाजिकरणाचं रूप लागल. आणि मग ते तिकडं उत्सव असल्यामुळं पण तरी ह्या मंडळीचा खूप आग्रह, एक तरी दिवस असा काढा. आणि मग हा दिवस काढला. आणि मग त्याच्यात मग आंतरपीक थोडस असतंय आपल्याकडे, नाही कांदे लावी. आणि मग गावात सगळे गावकार भरी, इथं विनायक शेठ बसलेत, तुषार शेठ बसलेत, दिलीप शेठ बसलेत, पांडुरंग शेठ बसलेत, या सगळ्यांनी, आमचे मोहित शेठ बसलेत. आणि मग या सगळ्यांनी ठरवलं की गावात बाबाजी चैतन्यांच्या स्मृतीला पुन्हा पुन्हा उजाळा भेटला पाहिजे. धनंजय पाटील आहेत, मी सगळे, धनु शेठ, तुषार शेठ, विनायक शेठ, दिलीप शेठ, मोहित शेठ, या गावात शेठ आहेत, गावगाव शेठ आहेत. पण हो शेठ, तुम्ही नादच केलाय शेठांची. महाराज, मी जेवढे उत्सव केले विनायक शेठ, ओतूर सारखी एकी जगात पुढे पाहायला भेटली नाही मला. तसं गाव, तसं छत्रपती मला चांगलं माहिती आहे. पण काय कोण जाणे तुकोबरा यांच्या कार्यासाठी एकत्र आले. हे जेवढी आता मी ज्यांची नावं घेतली ना, ही माणसं सामान्य नाही. हे पंचायत समिती, झेडपी, कारखान्याचे संचालक सहज होणारे. यांनी नुसता अर्ज भरला तरी होतील. माझे अंकुश शेठ बसलेत बघा, टमाले अंकुश शेठ बसलेत, आमले, ही खूप मोठी माणसं. पण तुकोबरायला न्याय भेटला पाहिजे. विनायक शेठ तर मला एक असं थोडं एकेरी बोलले. विनायक शेठ म्हणजे महाराज, या महाराष्ट्राने ज्ञानोबरायला नेहमी न्याय दिला, पण तुकोबरायला न्याय देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र मागे राहिला. म्हणून तुकोबरायचा उत्सव होतोय म्हणून आम्ही सगळं गाव एकत्र आलो. म्हणजे हो, असं म्हणजे हे एक स्वाभिमानाने सगळी मंडळी एकत्र आली. आणि अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की ओतूर गाव एक आल्यावर काय होतंय. अख्ख्या महाराष्ट्राला अजून काही तुम्ही नेहमी एकत्रच यावा अशी विनंती. पण अजून आता असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून असे खूप महाराष्ट्रात हा उत्सव नावाजला. आणि मग मला बंडा तात्या काय बोलले ते ऐका. ते म्हणजे काय झालं माऊली, कोण जाणे, पण ह्या भूमीला न्याय भेटत नव्हता. या उत्सवातून जो न्याय भेटला आणि मूळ म्हणजे शिक्का बसला. गव्हर्नरची एकदा सही झाली का, म्हणजे कसला कागद असला तरी त्याला किंमत येते मला. त्या उत्सवामुळं बाबाजी चैतन्याच्या समाधीला प्रामाण्य आलं. आणि विशेष म्हणजे रामकृष्ण हरिमंत्राला प्रामाण्य आलं. प्रामाण्य आहेत, पण थोडस काहीतरी गोंधळात्मक ते मागं पुढं होत होतं. तुम्ही सगळी मंडळी एकत्र आली, खूप चांगला न्याय दिला. आणि म्हणून त्याचं स्मरण व्हावं म्हणून ही मी जी सगळ्या गाव कारभारी, मग आमच्या तांबेताई गावच्या सरपंच आहेत, त्यांनी सगळ्या सदस्यांना मनावर घेऊन तांबेताईने ठरवलं की आपल्या गावात तुकोबरायांचा आणि त्यांच्या गुरूंचा एक स्टॅच्यू उभा करायचा, पुतळा उभा करायचा. आणि मग त्याचं आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर तुळशीराम बाबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अनावरण सोहळा, गावातील जलशुद्धीकरण, मी तर म्हणतोय पुणे ग्रामीणला पहिला हा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प यांनी राबवलाय. शहरात असतात हे प्रकल्प, खेडोपाडी नसतात. पण आता ह्या गावाचं शहरीकरणच झालेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा समारंभ सोहळा आज झाला. त्याच्यामुळे थोडासा यायला उशीर झालाय. तरीही आपण या घुले परिवारावर तुमचं नितांत प्रेम असल्यामुळे आपण सगळी मंडळी जातीने शादर आहात. तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गावगावचे सप्ताहाचे संयोजक, गावगावचे सरपंच, कारखान्याचे आजी माजी डायरेक्टर, संचालक मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि अगदी काहीशा वेळात सेवा आवरतो. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते खूप नीतिसंपन्न होते. पुढे या म्हणतात, थोडं पुढं सारखं करत मागं पुढं सर, थोडं पुढं सारखं. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते खूप नीतिसंपन्न जीवन होतं. आणि म्हणून मी अभंग सुद्धा घेतलाय. आम्हा हे कवतूक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, कासयाचा बाध एकाच्या निरोपे, काय व्हावे कोपे जगाच्या. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या समाजाला, या जगाला, या विश्वाला आम्ही नीतीचं शिक्षण कसं कौतुकाने देतो. आणि नीती शिकवत असताना जर एखादा नीतीचा मार्ग सोडून चालला तर वेळ प्रसंगी त्याचा कान कसा धरतो आजच्या अभंगात तुकोबाराय सांगता. या जगतामध्ये संतांच्या जीवनाकडे नीती सागर म्हणून पाहिलं जातं. या प्रत्येक लोकांमध्ये 3 सागर आहेत. तो म्हणाल कोणते 3 सागर? हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र. हो 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 हे आहेत. पण मला अध्यात्मशास्त्रातले 3 सागर सांगायचे. अध्यात्मशास्त्राने 3 सागर या मृत्यू लोकात सांगितलेले. कोणते 3 सागर? एक आहे दुःख सागर,
एक आहे कृपा सागर आणि एक आहे नीती सागर. तो आजच्या अभंगात आला. या मृत्यूलोकातल्या समाज जीवनाचं वर्गीकरण आमच्या शास्त्राने या 3 सागरामध्ये केलं. या मृत्यूलोकात काही जीवन दुःख सागर आहे, या मृत्यूलोकात काही जीवन कृपा सागर आहे आणि या मृत्यूलोकात काही जीवन नीती सागर आहे. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, महाराज आम्ही हिंदी महासागर पाहिलाय, पॅसिफिक महासागर पाहिलाय, अरबी समुद्र, अनेक समुद्र पाहिलेत, परंतु हे नीती सागर, कृपा सागर, दुःख सागर हे कधी पाहण्यात नाही. पाहण्यात आहे, फक्त माहिती नाही. मग सांगा बरं एका वाक्यात सांगतो. दुःख सागर तुम्ही आम्ही संसारिक जीव, कृपा सागर विटेवरला पांडुरंग परमात्मा देव आणि नीती सागर आजच्या अभंगातले संत विठ्ठल. तुम्ही आम्ही संसारिक माणसं, आपल्याला कुठेही वर्ण आलं का मागं पुढं कुठंतरी दुःख शब्द येतोच. कारण तुम्ही आम्ही दुःखाच्या सागरात पडलेलो आहोत. का बरं आपण दुःखी झालो? त्याचं कारण एक तर आपला स्वभाव. काही माणसं स्वभावामुळे दुःखी झाले, काही प्रारब्धामुळे दुःखी झाले, काही जोडीदारामुळे दुःखी झाले, काही गावामुळे दुःखी झाले, तर काही पप्याच्या आईमुळे दुःखी झाले. महाराज असो, तुम्ही ज्या अर्थी पप्याच्या आईचं नाव घेतल्यावर जास्त हसलात त्या अर्थी हा विषय तुमच्या अनुभवाचा दिसतोय. बरं असो का, काही माणसं दुःख सागरात पडलेली आहे, काही माणसं स्वभावामुळे दुःखी झाली. माऊली, काही माणसाचा स्वभाव आहे ना अतिशय तिरसट असतो. मी सांगून गेलो, तो मोडतोड करणारा असतो, तडजोड करणारा असतो. या जगतामध्ये 3 क मोडतोड करत गेले आणि या जगात 3 स तडजोड करत गेले. 3 क असे की त्यांनी कायम मोडतोडच केली. पहिला क कुऱ्हाड, कायम मोडतोड करणार. दुसरा क कातर, कातर कायम मोडतोड करणार. तिसरा क कुमाणूस, 1 फळी गाव 2 फळी करून देणार. त्याला म्हणायचं कुऱ्हाड, कातर, कुमाणूस. कुऱ्हाड स्त्रीलिंगी, कातर स्त्रीलिंगी, या दोन्ही बहिणीचा हात थोरला भावे कोण? कुमाणूस. मोडतोड केली. काहीचा स्वभाव असतो, पण काहीचा स्वभाव मात्र तडजोड करणारा असतो. 3 स. पहिला स सुई. आतापर्यंत जगात कुठेही उसावलेलं शिवायचं काम जिने केलं तिला सुई म्हणतात, तडजोड करते. पहिला स सुई. दुसरा स सुवागी. सुवागी म्हणजे गोड बोलणारा. गोड बोलणारा मनुष्य आहे ना, कुठेही फाटला असेल तर त्याच्या बोलल्याने जुळून येतो. आणि तिसरा आहे सुमाणूस. सुमाणूस सुद्धा 2 फळी गाव एकत्र करतो. संपला माझा विषय. पण काही माणसाचा स्वभाव असा असतो, ते कुऱ्हाड, कातर, कुमाणूस यासारखा, आणि मग त्यांच्या स्वभावामुळे ते दुःखी झाले. वरून पुरुषार्थाने म्हणतात गावात पठ्ठ्याच्या कोणी नादी लागत नाही. गावामध्ये कुठे कुत्र्याच्या नादी लागत. स्वभावामुळे काही माणसं दुःखी झाली, काही प्रारब्धामुळे दुःखी झाली. माऊली, काहीच प्रारब्ध दुःख देणार असतं. ज्यावेळेस तो कांदे विकायला नेतो त्यावेळेस बाजार ढासळतात, आणि ज्यावेळेस गाव चिंगळ्या विकायला नेतो तर गावाचे पैसे होतात. महाराज हो, लोकांच्या चिंगळ्या विकायला जातात तर पैसे होतात, याने कांदे नेले तर कांद्याचे भाव घसरतात. म्हणजे प्रारब्धाने हा दुःखी झालेला आहे. महाराज काही माणसं प्रारब्धाने दुःखी झाले, काही स्वभावाने दुःखी झाले, काही जोडीदारामुळे दुःखी झाले. आपला जोडीदार यथायोग्य असावा. आपण ज्याच्या संग बसतो, फिरतो, उठतो, बसतो, तो जरा परमार्थिक नादातला असावा, नाही तर तो का आपल्याच नादात आणि मग जाता साताऱ्याला आणि मग गजरा गजरी आणि म्हणून आपला जोडीदार जरा चापून जोडीदार केला पाहिजे. महाराज वा, आपण मेथीची जोडी घेत असताना चापून पाहतो, माठ घेताना वाजून पाहतो, जोडीदार करताना सुद्धा थोडा मागं पुढं तपासून पाहायला पाहिजे. पण काय करावं, काही माणसं स्वभावामुळे दुःखी झाले, प्रारब्धामुळे दुःखी झाले, जोडीदारामुळे दुःखी झाले, काही गावामुळे दुःखी झाले, काही माणसं कर्तबगार, पण गावात असे गावकार बरेच आहेत, त्याला काहीच करून द्यायचं नाही. माणूस वा, तो काही करायला लागला का त्याच्या नाकात येसन कुतायची, मागं वाढायची. म्हणून शहाण्याने गावाला वेळ कमीच दिला पाहिजे. तुम्ही गावाला नेलेला वेळ दुसऱ्या गावाला दिला तर दुसरा गाव तुमचा पुतळा बसेल. महाराज पण तुम्ही गावाला वेळ दिला ते तुम्हाला काय सांगायचं, त्याचं काय त्याने केलं एवढं म्हणजे झालं. गाव तिथं वाढीव बांधकामच करीत राहतं. महाराज गजाच्या वर बांधकाम करतं त्याला गाव म्हणतात. कधी ध्यानात आलायचं. आणि म्हणून तुम्ही गावाला जेवढा वेळ दिला ना तेवढा शेजारच्या गावाला वेळ दिला, तुम्ही देव होता. विठ्ठल. काही गावात चांगली येतं की त्या गावाने माणसांना प्रगती पथावर नेलं. असो, मला सांगायचा विषय आहे की काही जोडीदारामुळे दुःखी झाले, काही स्वभावामुळे, काही प्रारब्धामुळे, काही गावामुळे, पण पप्याच्या आईमुळे दुःखी झालेले जरा जास्त आहे. मी परवा बातमी वाचली की नाशिक जिल्ह्यामध्ये 2 वर्षात का काय 10,000 सोडचिठ्ठ्या झाल्या.
10,000 घटस्फोट झाले. मग हे जर होत असेल तर संसार करण्यात मजा काय महाराज. संसार करणं म्हणजे काय, जसं नुसतं पान खाल्लं तरी पान रंगत नाही, नुसता कात खाल्ला तरी रंगत नाही, नुसता चुना खाल्ला तर तोंडाची लाही लाही झाल्याशिवाय राहणार नाही. पण तिन्ही जर एकत्र आले तर पान रंगल्याशिवाय राहत नाही. तशी दोन मन एकत्र आली तर संसार रंगतो. आता हे आमचं काम आहे का सांगायचं? हे आमचं काम आहे का? तुम्हाला कळायला पाहिजे, हे आमचा विषय का हा. पण काय करावं, काही बायकांमुळं दुःखी झाले. एक जणाची बायको त्याला एवढा ताप द्यायची, एवढा दुःखी झाला, एवढा दुःखी झाला, आणि रोज बायको त्याला भांडे घासायला लावायची. आणि मग त्याने सासऱ्याला फोन लावला. सासरा म्हणा, काय झालं जावई? अहो काय, तुमच्या पोरीला फोन करा. म्हणजे काय झालं? अहो ती मला रोज भांडे घासायला लावती, काय पद्धती? तो म्हणा, जावई फोन ठेवा, मी 10 मिनिटात फोन करतो. म्हणजे लगेच का नाही, 10 मिनिटाने का? त्याने माझे 2 भांडे घासायचे राहिले, एवढे होऊ द्या जावई, आणि मग फोन करतो. याला म्हणायचं राणी दुखिया दुखी भेटले. दुःखी झाली माणसं. बायकांमुळे काही माणसं दुःखी झाली. पेपरला बातमी आली, बायको नवरा बायको सकाळी चहा पित होते. बायको म्हणजे, वाचलं का पेपरला बातमी काय आली? तो ना काय आली, शनी शिंगणापूरच्या चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश, बातमी आली. तो मला दाखव. बातमी वाचली, त्याने रुमाल घेतला, डोळ्याला लावला. ती म्हणजे काय झालं? तो म्हणला, कळत त्या शनीला बी आता 7:30 कशाला म्हणतात. विस्तार नको, त्या गावची जावई बसलेली आहे असं संपला माझा विषय. काही माणसं बायकांमुळे दुःखी झाली. मी आपल्या जुन्नरचं सांगत नाही, बघ ऐका. काही म्हणून थोडक्यात संत वाङ्मय वर्णन करतो. अशा अनेक प्रकारच्या दुःखाच्या सागरात जीव पडलेला आहे. पडिले दुःखाचे सागरी, वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी, वाहवले ते भवपुरी. पडिले दुःखाचे सागरी, वाहवले ते भवपुरी, वाहवले सागर दुःख सागर. अनेक दुःखाच्या सागरात आपण पडलो. बर, या जगातला दुसरा सागर कृपा सागर. पांडुरंगाचं वर्णन आलं का कुठं ना कुठं कृपा शब्द येतो. तो कामाने हात व कृपेचा सागर, कामाने हात व कृपेचा सागर, कामाने हात व कृपेचा सागर, देवाचं वर्णन आलं का कृपा सागर म्हणून येतं. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, कृपेचा सागर पांडुरंग, जेने वाळवंटी उभारिला कर. कृपेचा सागर पांडुरंग ऐसा कृपेचा सागर, विटे उभा कटिकर सर्वस्वे उदार. भक्ता लागी प्रगटे एक दिवस पांडुरंग जेवायला बसले. रुक्मिणीने थोडी चौकशी केली, पांडुरंगा तुम्ही जेवताय पण जग जेवलंय का? पांडुरंग म्हणले, अगं रुक्मिणी जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही, विश्वाचं भरण पोषण झाल्याशिवाय मी जेवत नाही. म्हणून मला संतांनी नाव विश्वंभर ठेवलंय. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते पोषितो जगाते म्हणून या. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर. अगं त्याला नाही 3 टाइम दिलं तर निदान 2 टाइम तरी देतो मी जगाला. नाही 2 टाइम निदान 1 टाइम, नाही 1 टाइम निदान नाश्ता, नाही नाश्ता तर निदान कपभर दूध. चहा पिऊ नये माणसाने, दूध तरी देतो म्हटले मी. बर रुक्मिणी म्हणले, मी उद्या तुमची परीक्षा घेणार. काय कोण जाणे, पण त्या रुक्मिणीने परीक्षा घेतली. तेव्हापासून बायकांना गड्याच्या परीक्षा घ्यायला लागल्या. परंपरा त्यांची कुळशुद्ध. रुक्मिणीने ठरवला तर मी उद्या परीक्षा घेणार.
मग भगवंत सकाळ सकाळ रुक्मिणी मी अमुक अमुक भक्ताच्या कामाला मी चाललोय, सावता महाराजाच्या शेतात खुरपू लागायला बरं का, मी चाललो आता आरण भेंडीला, जा म्हणले संध्याकाळी लवकर या जेवायला. देव म्हणले येतो. मग रुक्मिणीने त्या दिवशी सगळी एक डबी झाडून पुसून घेतली आणि एका डबीत एक मुंगी टाकली, मोकळी डबीत फक्त मुंगीला त्या डबीला झाकण लावलं आणि डबी पिशीत ठेवून दिली. बा भगवंत सावता महाराजाचं काहीतरी कामाला गेले असतील, काम करून मागे आले आणि मागे आल्यानंतर सायंकाळी हातपाय धुतले, देव जेवायला बसले. रुक्मिणी जग जेवलं का म्हणले हो. बसा मग. जरा पाणी फिरवलं, पुंडलिका घेतली, घास उचलला. जग जेवलंय का? अगं हो. तोंडात घास घालला. रुक्मिणी हात धरला. कस काय जेवता तुम्ही? तर काल नाक उचलून बोलत होते जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आज एक प्राणी जेवायचा उपवाशी राहिला आणि त्याला न जेवू आता तुम्ही कस काय जेवताय? भगवंत म्हणले त्या डबीतल्या मुंगीच चाललंय का? रुक्मिणी तुम्हाला कसं कळालं? भगवंत म्हणले रुक्मिणी तुझ्या शाळेत शिकली, तिचा संस्थापक अध्यक्ष मी, मला तांबे शेठ म्हणतात. कुठं बसले संस्थापक अध्यक्ष कुठं गेले? आणि मग मला मी काढ तर ती डबी, डबी खोलली, एक मुंगी, मुंगीच्या मुख्यात एक साखरेचा दाना. यशवंत सहकारी साखर कारखाना म्हणजे थेऊरच्या साखर कारखाने, कारखाना बंद आहे असो. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा एक दाना तिच्या मुखात सापडला. आणि मग रुक्मिणीच्या लक्षात आलं हा कृपेचा सागर आहे. दुःख सागर जीव, कृपा सागर देव. आता खाली राहिले नीती सागर संत. संतांना या जगामध्ये नीती सागर म्हणतात. सागराची उपमा का दिली? जसं सागरामध्ये किती पाणी आहे याला अंत पार नाही, तसं संतांच्या जीवनात किती नीती आहे याला अंत पार नाही. आता पुण्यानी ती पार नाही, आता पुण्यानी ती पार नाही, आता पुण्यानी पार नाही, आता पुण्यानी पार नाही. भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती, भाग्यवंत झालो गोते सपुरती. आता पुण्यानी ती पार नाही, आता पुण्यानी ती पार नाही, आता पुण्यानी पार नाही, आता पुण्यानी पार पारावार नाही, अपरंपार. तसं आमच्या जीवनामध्ये किती नीती आहे, त्या नीतीला पारावार नाही. आता पुण्या नीती पार नाही. काय सांगताय हो? कुठं कुठं तुम्हाला नीती दिसली संतांच्या जीवनात? मी सांगतो. अरे ते बोलतील नीतीला धरून, ते टिंगल मस्करी चेष्टा करतील नीतीला धरून, ते उपदेश करतील नीतीला धरून. त्यांच्या उपदेशात नीती, चेष्टा मस्करीमध्ये नीती, बोलण्यात नीती, म्हणून नीती सागर म्हटलंय त्यांना. जसं सागरात अपरंपार पाणी, तसं त्यांच्या जीवनात नीती अपरंपार भरलेली. ते बोलतील नीतीला धरून. वाचा बोलू वेद नीती, करू संती केले ते, बोलावे ते धर्मा मिळे, बरे डोळे उघडोनी. माणसाने बोलण्यात नीती असली पाहिजे. काय झालं, मराठवाड्यामध्ये निजामाची सत्ता होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस इंग्रज आले ना, तर इंग्रजांनी आपल्या मराठा साम्राज्याचा शेवट केला. म्हणजे थोडक्यात पेशवाई संपवली. पेशवाई संपवली, पण इंग्रजांचा राज्यविस्तारवाद होता. पण राज्यविस्तारवादाला इंग्रजांनी विस्तार मराठवाड्यात केला नाही. मराठवाड्यात निजाम होता. बारीक आहे काही, तर कोणी इतिहास शिक्षकाचंच गाव आहे, मी काय सांगायचं इथं. इंग्रजांनी फक्त मराठा सत्ता संपवली, पण निजामाला संपवलं नाही. का बरं? इंग्रज आणि निजाम म्हणायचे काही झालं तरी आपण बाहेरून आलेले आहेत, आणि मराठा इथले आहेत. निजामही बाहेरचा आणि इंग्रज बाहेरचा. आपण बाहेरून आलेले एक राहिले का मग गावातल्या माणसाला डोकं चालून देता येत नाही, म्हणून गाव शान व्हा असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून मग काय करायचं, मग निजामाने खूप उन्माद केला. काही फडकरी निजामाला कटाळून पंढरपुरात येऊन राहिले. जे पंढरपुराच्या फडकरींच्या शाखा आहेत ना, मराठवाड्यातले फडकरी कटाळून आले. फक्त निजाम वाकला असे 2 फडकरी मराठी. एक आहे औसेकर, सध्या गहिनीनाथ महाराज औसेकर विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे अध्यक्ष आहेत. तिघांना महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक पुरस्कार जो दिला त्यातले ते एक आहेत. म्हणजे 2 कोण आहेत, कीर्तन झाल्यावर सांगतो असो. आणि काय लक्ष द्या, औसेकरांनी मात्र निजामाला वाकवलं.
निजामाने आपला हिरवा फेटा त्यांना दिला. म्हणून आज कीर्तनकारांमध्ये हिरवा फेटा असलेली एकच शाखा आहे औसेकरांची. आजही त्यांचं कीर्तन सुधाकर शेठ हिरव्या पेटेवर आहे. संपला माझा विषय. एक निजामाला वाकवला असं एक घराणं आहे औसेकर, आणि दुसरं एक घराणं आहे ठाकूर. हे ठाकूर मूळची इकडली नाही. हा ठाकूर आपल्या महाराष्ट्रात ठाकूर आडनाव अगदी थोड्या ठिकाणी आमच्या सोडूला एक सापडतं, नाही ठाकूर पिंपरीला एक सापडतं. आमचे रामशेठ ठाकूर म्हणून खूप मोठा माणूस आहे खेड तालुक्यातला. ठाकूर आडनाव इकडं थोडं सापडतं. ठाकूर कुठं? उत्तरेत. ये हात मुझे दे दे ठाकूर. आवाज तेच ठाकूर घरी तिकडले असो. आणि मग त्या एक ठाकूर घराण्याला त्यांनी मराठवाड्यात पाठवलं की निजामाने जो भक्तीला उतरती कळा आणली तर तुम्ही भक्ती वाढवा. ठाकूर आले. खूप मोठी ठाकूराची परंपरा. महिना वारकरी पंढरपूरची. अरे बघ पंढरपुरात मोठे मोठे त्यांचे वाडे, 2-2 एकराचे वाडे, एवढ्या भिंती आहेत त्या, एवढ्या चाळीवाड्या भिंती आहेत त्या वाड्यांच्या. आपल्या बाबाजी चैतन्य महाराजांच्या मठा शेजारीच त्यांचं मठ आहे महाराज. आपल्या गाव आपल्या शेजार तर ठाकूराचीच वाडी येते, मोठ्याली दगडी वाडी आहेत ना ठाकूराचे. ठीक आहे. तिथं ठाकूरांची मोठी परंपरा, आळंदीत परंपरा, पंढरपूरला परंपरा, सगळे संजीवन समाध्या, सगळे साक्षात्कारी पुरुष त्यांच्या घराण्यात झाले. आता पंढरपूरला महिन्याने यायचे. मग महिनाभर मठ कोण सांभाळी? मग एक वाणी माणूस तिथं राखण ठेवला. बाबा रे त्या मठाचं राखण कर. तो राहू लागला. आता जो तळे राखील तो पाणी चाखील हा नेम आहे महाराज. आता वाण्यांचं लग्न झालं, तिथं त्याला मुलबाळ झाले, पण थोडा मागं पुढं काहीतरी विचार होऊ लागला. मागं पुढं विचार होऊ लागल्यानंतर गादीवर आले बापूसाहेब ठाकूर. बापूसाहेबांच्या वडिलांनी त्याला तिथं ठेवलं होतं. बापूसाहेबांनी सांगितलं आता तुम्ही 50 वर्ष मठात राहिले, तुम्ही आता जा, आता थांबू नका, आम्ही 50 वर्ष सांभाळले आमच्या मठात तुम्हाला, आता तुम्ही पर्याय व्यवस्था शोधा. पण झालं काय, त्यावेळेस आमच्या आदरणीय इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या आणि त्यांच्या काळात एक कायदा आला होता, कशीन त्याची जमीन राहील त्याचं घर. म्हणजे ह्या कायद्याला बळी पडला तो मठ. म्हणजे कोणीतरी त्या वाण्याला काहीतरी सांगून ती त्याने टाकली केस, आणि केस आली बोर्डावर. बोर्डावर केस आल्यावर अनायासे न्यायाधीश माळकरी होते आणि त्या ठाकूरबांच्या शिष्य परंपरेची होती. मग त्याने ठाकूरबाला बोलून घेतलं, बापूसाहेब आता हे मठ जाईल कायदा त्याच्या बाजूने, म्हणजे मग उद्या फक्त एक काम करा, उद्या निकाले ना, उद्या फक्त एक वाक्य तुम्हाला विचारील, ह्या वाण्याला ओळखता का तुम्ही? तुम्ही हो ओळखतो. आणि गेल्या 15 दिवसात तो मठात राहायला आला, एवढंच सांगा. हे आपला पंधरवाड्यात राहायला आला, 50 वर्षापासून राहतोय असं म्हणू नका. बापूसाहेब म्हणजे तसं कसं, तो 50 वर्षापासून आमच्याच मठात राहतोय, हे उद्या बोलू नका म्हणले. हे जर तुम्ही उद्या कोर्टात बोलाल तर मठ जाईल. मी सांगतो फक्त एक वाक्य खोटं बोला. बापूसाहेब म्हणले मी अभ्यास करतो रात्रभर. आणि मग त्यांनी रात्रभर अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरलं. वाण्याला विचार, अरे बापूसाहेबाला ओळखता का? म्हणजे बापूसाहेबाला काय, त्यांच्या वडिलाला ओळखतो. त्यांच्या वडिलांनी मला मठात ठेवलं, माझं लगीनही लावलं, मला मुलं बाळ 30 झाले, 50 वर्ष झाले मी त्या मठात राहतोय. बापूसाहेब तुम्ही यांना ओळखता का? आमचे डोळे चमकावले. काल काय सांगितलं ते म्हणा. यांना ओळखता का? बापूसाहेब म्हणजे हो 50 वर्ष झाले आमच्याच मठात ते राहतात. आता काय न्यायाधीशाने कपाळावर हात मारला. सांगितलं होतं की तुतारीतन पिपाणी ठरक येतो. काय सांगा इतकी येडी कशी तुम्हाला सांगून काय येडी म्हणले. अरे तुम्हाला सांगितलं काय होतं काय? बापूसाहेब कस काय बोले? बापूसाहेब डोळे भरून आले. बापूसाहेब म्हणले, न्यायाधीश साहेब मठ गेला तरी चालत, पण खोटं बोलून मला नरकात जायचं नाही. त्याला माहिती बोलण्यात नीती, बोलले पण नीतीला धरून. हे वाक्य ऐकलं त्या वाण्याला सद्गत वाणी झाला. ढसा ढसा रडू लागला, दंडवत घातला. बापूसाहेब चुकलो मी अमृताची परीक्षा पाहिली. अमृत पाखडायचं नसते. पाखडायला ते काय रगळलेल्या शेंगा आहेत काय पाखडायला? अमृत कुठं पाखडायचं असतं का? मी अमृताला पाखडायला लागलो. पण आज मला कळालं की जातिवंत साधू येतं, तुमचा मठ तुम्हाला. बापूसाहेब म्हणले नाही नाही नाही, कायद्यानुसारच झालं पाहिजे, काय असं ते नीतीनुसार होणार. आणि मग न्यायाधीशाने न्याय दिला की 2 खोल्या वाहण्याला आणि सगळा मठ बापूसाहेबाला. आजू काही आता तुमच्या शेजारचाच मठ, अध्यक्ष बसले तिथं कबड्डी शेठ तुमच्या शेजारचाच मठ, चौकशी करा गोष्ट खरी का खोटी. 2 खोल्या वाहण्याला मठ बापूसाहेबांना. विठाल संतांच्या बोलण्यात नीती, बर संतांच्या टिंगल मस्करीमध्ये नीती,
टिंगल करताना, मस्करी करताना, चेष्टा करताना लय विचार करा. भल्या भल्याच्या चेष्टा अंगावर येते. अशी ही चेष्टा भल भल्याशी लाविना, भल भल्याशी लाविना. अशी ही चेष्टा भल भल्याशी लाविना, भल भल्याशी लाविना. अशी चेष्टा भल भल्याशी लावेला पटका. तुम्हाला चाल जरा ओळखीची नारायणगावची. तालुक्यात आल्यानंतर तसंच बोललं पाहिजे आणि म्हणून ऐका, भल्या भल्याला चेष्टा अंगलट येते. काल भैरवनाथ अष्टमीचं कीर्तन रात्री 10 ते 12 असते. काल अष्टमी बा. आणि मग एक बाई गेली कीर्तनाला, मालकाला म्हणजे झाला ना काल भैरवनाथाची आपल्या गावावर कृपा आहे, लय कडक देव हो. मग चला कीर्तनाला. मला नाही ती म्हणजे मग मीच जाते. पण मला मागे यायला कोणी बरोबर नाही, मला न्यायला तरी असं रात्री 1 वाजता मंदिरात मी नाही येणार म्हणे, मी झोपणार. बाई गेले कीर्तनाला. खाल्ल्या आळीतले कोणी बाया नव्हते, पण मधल्या आळीतले 2-4 बाया, वरल्या आळीतल्या 2-4 बाया गेल्या कीर्तनाला. कीर्तन संपलं 12ला कीर्तन संपल्यावर मग सगळं सुट्ट वाडा मुक्तमुख वाटला आणि निघाल्या बाया माग. बाया माग निघाल्यावर वरल्याळीच्या बाया वरल्याळी राहिल्या, मधल्याळीच्या मधल्याळी, खाल्ल्याळी एकटीच निघाली. एकटी निघाली तर तिच्या मालकाने ठरवलं बायकोची चेष्टा करायची. आता त्याचं वय होतं 70, बाईचं 65. आता वयाला बी शोभलं पाहिजे हो. चेष्टा कोण्या वयात करायची काय. बाईचं त्याचं वय 70. त्याने काय केलं, आता कालाष्टमीची रात्र म्हणजे अंधाराची रात्र ना. पण त्याने काय केलं, घोंगडी घेऊन बसला सावलीला, पडत सावलीला पुढे. आणि बाई चालली ना, आता गल्लीतले कुत्रे, महाराज पाळीव कुत्रे वेगळे आणि गल्लीतले वेगळे. गल्लीतले कुत्रे कोणावर तोंड टाकीते, गल्लीतले बाई अशी वैतागली, काय करा. तिथं कोणीतरी बसते पाहिजे. ती होती हलक्या काळजाची, खूप हलक्या काळजाची. बाई जवळ आली, त्या गड्याने हा केलं. कशाला विचारता, बाई एवढी घाबरली, जी चक्कर येऊन खाली पडली. बाईने दिला ना जीव सोडून, बाई वाढली ना. तर मग ते चेष्टा अशी अंगलट आली तर तो आमच्या दिंडीचा विनेकरी झाला. काय सांगा, बायकोच केली म्हणून. कधी कधी चेष्टा अंगलट येते, पण आमचे संत चेष्टा करतील, मस्करी करतील, टिंगल करतील, नाटक करतील, पण ते नीतीला धरून. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक चित्रपट खूपच गाजला. काय त्या चित्रपटाचं नाव, संत तुकाराम. बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे तो. तर ते संत तुकाराम चित्रपट इतका गाजला की लोक टॉकीजला पाहायला जात असताना चपला बाहेर काढायचे आणि मग टॉकीजवर जायचे पाहायला. आणि चित्रपट पाहून आल्यानंतर आपल्या चपला घालून निघून जायचे. आता कीर्तनातूनही जात नाहीत लोक मला. आणि मग असं तो चित्रपट खूप गाजला. बसा विठ्ठल आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, शिवनेरीचा बुलंद आवाज आणि बिबट्याचे कपडे घालून आंदोलन करणारा पहिला नेता आपला. हे तालुक्याला खूप ताप झाला, हे कमी झालं पाहिजे. कुठंतरी शेतकऱ्याला संरक्षण भेटलं पाहिजे. अशा शेतकऱ्यासाठी झटणारा नेता आपले आदरणीय शरददादा सोनवणे आले. जरा खरंच टाळ्या आवाजात त्यांच्यासाठी. खूप छान. असो, रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चित्रपट. आता ते चित्रपटच होता, नाटकच होतं. ते काय खरं करायचं असते काय. चित्रपट प्रकाशित झाला. ज्यांनी पार्ट घेतले ते सगळे आपापल्या घरी गेले. पण ज्यांनी संत तुकाराम महाराजांचं पार्ट घेतलं होतं, त्यांचं नाव विष्णुपंत पागणीस. त्यांनी मात्र ते पार्ट शेवटपर्यंत काढायला नेलं. तो वेश, त्यांचा तो स्वभाव, परत ते संसारात गेलेच नाही. परत तुकाराम तुकाराम म्हणूनच त्यांनी देह सोडला. रामकृष्णारी म्हणून देह सोडला. याला माहिती ते नाटक होतं, पण नाटकातही ते खरे वागले महाराज. वा. सहसा माणसं कुठेही खरं वागत नाही, पण तिला नाटकातही खरं वागले. वा. बोलतील नीतीला धरून, टिंगल मस्करी करतील नीतीला धरून, उपदेश करतील नीतीला धरून. समाजाला ते नीतीचा उपदेश करतात. धर्मनीतीचा हा व्यवहार निवडिले सार असारले. समाजाला नीती शिकवतात, पण उपदेशातून शिकवतात. पण नीती शिकवत असताना कंटाळून शिकवत नाही, कौतुकाने शिकवतात. अभंगाचे हे कौतुक
कौतुक जगा द्यावे नीत. संत समाजाला नीती शिकवतात, कौतुकाने शिकवतात. कोणाला शिकवतात? जगामध्ये कोण कोण येतं? देव, मनुष्य, स्थावर, यया नाव जगदंब. त्यांनी जगाला नीती शिकवली, म्हणजे देवालाही नीती शिकवली, जडालाही नीती शिकवली, माणसांनाही शिकवली. महाराज, माणसाला नीती शिकवता येईल हे ठीक आहे, हो, पण देवाला? हो, कधी कधी देव सुद्धा नीतीचा मार्ग सोडतो. वा, त्या देवालाही नीती शिकवली. तुम्ही म्हणाल कसं काय? ते येईल सांगतो, 1 मिनिटात सांगतो. आणि जड म्हणजे दगड, जड ज्याला अंतकरण नाही त्यालाही नीती शिकवली. कसं काय हे घडलं? त्याला नीती ऐकायला तर आली पाहिजे ना, शिकवली. लोहगाव हे तुकाराम महाराजांची सासूरवाडी, लोहगाव विमानतळ. जगद्गुरु तुकोबाराय लोहगावला नेहमी कीर्तनाला जायचे. काय झालं, एक दिवस तुकोबारायचं कीर्तन संपलं, तुकाराम महाराज एका शिळेवर बसले होते. खूप मोठा दगड होता आणि त्या दगडाच्या शिळेवर बसलेले एक ब्राह्मण, त्याच्याकडं भलं मोठं पाटीभर लोखंड त्याने गोळा केलं होतं आणि प्रत्येकाला लोखंड मागायचा. तुकोबा, तुमच्याकडे काही फुटका टाळा आहे का? पखवाजाची मोडलेली हातोडी आहे का? विण्याच्या तुटलेल्या तारा आहेत का? तुकाराम महाराज म्हणजे कशाला? महाराज, 1 वर्षापूर्वी मी मोठा यज्ञ केला, तुम्हीच काल्याचं कीर्तन केलं त्याचं. म्हणजे हो. मग काय झालं? यज्ञ केल्यावर खूप मोठा यज्ञ, लक्षावधी ब्राह्मण भोजन, सहस्र ब्राह्मण भोजन घातलं. सगळे लोक म्हणजे सहकार्य करू आणि सगळ्यांनी अंग काढून घेतलं. म्हणजे मग कोणी सहकार्य केलं नाही, माझ्यावर झालं कर्ज. त्या काळात त्या ब्राह्मणावर कर्ज झालं होतं 10,000 त्या काळात. आणि कर्ज काही फिटेना, सावकार दारात बसले. मग मी काय करतो, गावगाव लोखंड गोळा करतो, लोखंड विकतो आणि आलेली रक्कम सावकारला पोहोचली करतो. तुमच्याकडे काही लोखंड असलं तर द्या. तुकाराम महाराजाचं हृदय पाझरलं. अरे वा, ब्राह्मण वा, तुम्ही एवढा मोठा उत्सव केला, काही उत्सव पुन्हा पुन्हा होत नाही, आणि याला जर सहकार्य लोकांनी केलं नाही तर काय माणसं म्हणण्यात त्याला अर्थच नाही काही. मग नाही, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला 10,000 रक्कम देतो. कुठून? ते लोखंड कुठे आलं? शेळी. तुकाराम महाराज उठले, त्या शेळीवर लोखंड ओतलं. तुकाराम महाराजांनी त्या शेळीला हात विनंती केली, माई, आता काही गोष्टीला काही उत्तर असतात. या माणसाला जर आपल्याला जर कर्जाच्या ओझ्यातून काढायचं असेल तर माझी विनंती, तुम्ही परीस व्हा आणि या लोखंडाचं सोनं करा. काय जगद्गुरु तुकोबारायचा स्पर्श झाला, शिळेचा परीस झाला, परिसाचा परिस स्पर्श झाला आणि त्या पाठीभर लोखंडाचं चकचकीत सोनं झालं. वा, ब्राह्मण तर उड्या छाणायला लागला, मी पुन्हा येईन, मी आपलं म्हणजे तुमच्या दर्शनाला मी जरा आजारी, रात्री झोप नाही झालेली, एखादा मागापुढे होऊ शकतो. ब्राह्मण उड्या छाणायला लागला. काय बोलायचं? धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. त्याने ते पाठीभर सोनं एकत्र केलं, पुण्याला नेलं, मोडलं, कर्ज फेडलं, खूप रक्कम उरली, खूप मोठा उत्सव केला. कारखान्याचा वास झाकत नाही, तसं अचानक आलेला निधी पळवला तर झाकत नाही. ती बातमी फुटतीच, झालं बातमी फुटलीच. तुकाराम महाराजांच्या त्या शिळेमुळं लोखंडाचं सोनं झालं. आणि मग कशाला विचारता, फुकाटचं गावलं, पापल्यात धावलं. आणि मग कोणी खोरपेन, कोणी येळेन, एक गडी तर नांगूरच घेऊन निघाला. बळीराम घेऊन लोक पुढं त्या शिळेला घासायचं. म्हणजे लोक लोखंड घेऊन पळत आल्यावर तुकाराम महाराजांनी त्या नीती शिकवली त्या शिळेला, जडाला. माई, त्याला गरज होती त्याला दिलं. आता हे आलेत ना, 8वी पिढी काय खाईल याची काळजी पडलेली यांना. मग आजचे बात सोनं करायचं नाही सांगितलं नाही म्हणजे बास. त्या दगडाने तुकाराम महाराजांची नीती ऐकली आणि लोक यायचे त्याला शिळेला घासायचे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजूकही पुण्याला जाताना लोहगावला जा, ती शिळा आजूक आणि शिळा गुळगुळीत झालेली, गोटीसारखी गुळगुळीत झाली. का? लोक आजूकही घाशी देत. सांगावं, लोक समाज खूप विचित्र आहे महाराज. आणि म्हणून जगाला नीती शिकवत असताना देव, मनुष्य, स्थावराला नीती शिकवली, देवाला नीती शिकवली. वेळ प्रसंगी कधी कधी देवाने जर भक्ताला न्याय दिला नाही तर देवाला हे नीती शिकवली. आता त्याचे खूप प्रसंग आलेले शास्त्रात. आणि समाजालाही नीती शिकवली महाराज. आणि नीती शिकवत असताना जर एखादा वाकड्यात गेला तर कान धरायचा, करावे फजित चुकल त्याचा कान धरायचा. एक दिवस नामदेव महाराजांच्या पत्नी राजाई पांडुरंगाशी भांडायला लागले. काय माझा मालक, काय नुसता देवदेव करतो, संसारावर ध्यान नाही, 4 पोरं 4 सुना, आई बाप, मी ते, एवढा मोठा प्रपंच चालणार कसा? काय बोलायचं? फडाफडा पांडुरंगाला बोलले. ती बोलत असतानाच नामदेव महाराजांनी पांडुरंगाने सांगितलं, नामा, तुझी बायको लई बोलली आज. मग बाईचं बोलणं लई जिवारी लागत. मग
बरोबर आहे का नाही? वर बघा खाली काय बांध बाईचं बोलणं नाही जिवारी लागत होतं. मग आता माझं ऐक, आजपासून तू बायको संसार कर, परमार्थ सोडून दे. देव म्हणे नाम्या अंगीकार इचा करोनी देवाचा सुखे होईल. बाबा रे आजपासून बायकोचा अंगीकार कर, संसारावर थोडं ध्यान दे. नामदेव महाराज म्हणजे पांडुरंगा अरे कशाला मला त्या आगीच्या डोंबात ढकलतो हा? तुला चांगलं माहिती ना संसार दुःख म्हणून, आणि मला का ढकलतो? काय पांडुरंग माझी सेवा कमी पडली, बहुतेक तुम्हाला माझ्या सेवेचा कंटाळा आलाय. मग ठीक आहे, मग मला संसारात ढकलण्यापेक्षा मला येऊच नको म्हणणार, मग मीच निघून जातो. आणि पांडुरंग म्हणले जा निघून. नामदेव महाराज म्हणले तसा जाणार नाही. मग 40 आमदार घेऊन जाईल आपलं, तसा जाणारच नाही म्हणजे. इथलं सगळं महात्म्यच घेऊन जाईल म्हणजे. इथलं चंद्रभागा नेणार, आता इथलं पुंडलिक नेणार, इथलं पद्मतीर्थ नेणार, इथलं गोपाळपूर नेणार, इथलं वेणुनाथ नेणार. लगेच निघाले. लगेच चंद्रभागेत उडी टाकली. पलीकडून तडातडा निघाले. भगवंताच्या लक्षात आलं हा एकटा जाणार नाही, याच्यात ताकद आहे. नामदेव महाराज म्हणले नाही, सगळं घेऊन गेलो तो पळून देतो. जे नामदेव महाराज तडातडा निघाले. पांडुरंगाच्या लक्षात आलं हा जर गेला तर मी अनाथ होईल, मला कोण विचारेल. नामदेव महाराजांनी शपथ घेतली की इथून पुढे जर कोणी लोक आले तर ते इथं येऊन म्हणते इथं पहिलं पंढरपूर होतं, पण इथून 500 किलोमीटरवर नामदेव महाराजांनी आता नेलंय. आहे देव आहे बाबा, पण महिमा तिकडे आहे. सगळा तीर्थक्षेत्रीचा महिमा नेईन मी. नामदेव महाराज सगळा महिमाच घेऊन जातो म्हणजे. नामदेव महाराज निघाल्यावर देवाच्या लक्षात आलं हा गेला तर मी अनाथ होईल, हा एकनाथ आहे. मग नाथा मागे बाबा मागे, आता लय उदासपण झालं. आणि देवा माग नाथा पुढं. आणि मग देवाने फार प्रार्थना केली. तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितलं देव म्हणे नाम्या मागे देव म्हणे देव नामदेव महाराजांना शरण आला. याला माहिती करावे फजित चुकती ते. मग एखादा चुकलना त्याच्या फजितीच केली पाहिजे. अशी देवाची फजिती केली नामदेव महाराजांनी. देव म्हणे नाम्या पाहे परतो. नामदेवा अरे मागे बाबा तुझं मी शरण आलो, आता चल तुला काय लागत देतो बाबा. मी उप होतो तू मुख्य हो, पण तू मागे ये बाबा असो. अरे म्हणून याला म्हणायचं वय गेली मग सोय आली असो, सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून त्याला म्हणायचं जगाला नीती शिकवली, देवाला शिकवली, स्थावराला शिकवली. अमाये कौतुक जगा द्यावी तर करावी फजित चुकती ते. पण नीती शिकवताना एखाद्याला नाही पटत महाराज. एखाद्याला म्हणा बरं तंबाखू सोड, महाराज बायको सोडेल पण तंबाखू सोडणार नाही. काहीला नाही पटत. वर बघा चांगलं सांगितलेलं काहीला पटत नाही. ती एखाद्याला नाही पटलं ते तुम्हाला आडवं आलं तर तुकाराम महाराज म्हणतात गोमीचा एक पाय मोडला म्हणजे गोम लंगडी होत नाही. तसं ध्यानात धरायचं. काही आडामताना मिळत ना त्यांना लय सुधरीत बसलो ना आपली धारबोट होती महाराज. उलट त्यांना म्हणजे वा वा छान 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 त्यांची काढून काय करतात का असं याचा बाद एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाच्या. जगातला एखादा जर तुमच्यावर रागावला तर काय व्हावे कोपे जगाच्या. अरे जगातला एखादा रागावला तर काय होणार आहे. कारण आम्ही पांडुरंगाचा निरोप घेऊन आलो. तुका म्हणे मज धाडिले निरोप, आणि त्याचा निरोप सांगताना कसला अडथळा कासयाचा बाद.
म्हणतात पिटू भक्तीचा डांगोरा. आता डांगोरा आम्ही ऐकलं नाही, पण डिंगोऱ्याचा स्वर चांगला ऐकला. आमचे एकनाथ बाबा शिंगोटे यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवणार. सांप्रदायिक चाली, उंची, भारदस्तपणा. आता पान पिकलंय पण त्या त्याला हिरवय अजून का. खूप खूप प्रेम. मी जसा मुंबईला कीर्तनात पूर्वी एसटीने जायचो तेव्हापासून मी त्यांना घाटकोपरला इकडं तिकडं आपला सगळा भाग आहे जुन्नर तिकडे खूप येत मला. रामदासबा म्हणायचे 100 बंदरी एक जोंडरी. खूप करारी माणसं. असो कासयाचा वाद एकाच्या निरोपे. त्या पांडुरंगाचा निरोप घेऊन आम्ही आलो. आम्हाला कशाची अडचण मानायची. कासयाचा वाद एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची. आणि एखाद्या वाकड्यात गेलं तर गेलं, कुठं लक्ष द्यायचं त्याच्याकडे महाराज. वा पण महाराजाचा आता जग विरोधात गेल्यावर तुम्ही मानिनात, पण निदान माया विरोधात गेली तर मायेने जर पगडा टाकला तर तुकाराम महाराज म्हणतात अविद्येचा येथे कोठे परिश्रम. माया अविद्या हे आमच्यावर पगडा टाकीत नाही, बावळाटावर टाकीत. महाराज शानी माणसं अविद्येच्या पगड्याखाली राहत नाही, ते विद्येच्या पगड्याखाली राहतात. महाराज अविद्येचा येथे कोठे परिश्रम. रामकृष्ण नाम ऐसे बाण. आणि मग रामकृष्ण नामाचा बाण त्यांच्याकडे आहे, धनुष्यबाण. असो विस्तार नको. रामकृष्ण नाम ऐसे बाण. म्हणून कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची. मग तुकाराम महाराज तुमचा निर्णय काय. निर्णय एकच. तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा. आमच्या जीवनामध्ये खऱ्याला प्राधान्य. नसरती येला खोट्या परी. खोट्याला आमच्या जीवनात किंमत राहिली नाही. खऱ्याचीच नीती आम्ही धरली. खऱ्या जन्मभर सत्याने वागलो. म्हणून कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाच्या. चिंतन सेवा संपली. पुण्यामध्ये नानासाहेब पेशवे कारभार पाहत होते आणि एक मनुष्य मलमली वस्त्रात काही किमती वस्तू घेऊन आला. नानासाहेब एवढी वस्तू विकत घ्या आणि मला त्याची मोल द्या, किंमत द्या. नानासाहेब म्हणे मांडा पुढं. मलमली वस्त्र उघडलं तर वाह, चक 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 चकित हिरे. वाह काय सुंदर हिरे आहेत. वाह मांडलं पाहिजे. काय किंमत, याची किंमत करा मला द्या. नानासाहेब अरे पाहिजे थांबा, मंत्रिमंडळाला विचारतो. इकडे 4 मंत्री बसलेले, इकडे 4. बोला. एक मंत्री म्हणला हे हिरे 1 लाख रुपयाला घ्या, खूप किमतीचे हिरे. दुसरा म्हणा काय कळतं का, हिऱ्याची पारख आहे का, 1.5 लाखाला घ्या. तिसरा म्हणला 2.25. इकडं चौथा म्हणला 3. इकडं 3.25, 3.5, 4.25, 4. नानासाहेब तुमचं काय मत आहे. नानासाहेब म्हणजे 1 आणा, नाही तर अर्धाच आणा याची किंमत आहे. मंत्रिमंडळ म्हणे नाना अर्धा आणा हे कसं शोभायचं. नाना म्हणले याचीच किंमत अर्धा आणा आहे. कसं काय. ए तांब्यावर पाणी आणा रे, आणि एक वाटी घेऊन या. आणली वाटी. बाळ तुझी हिरे या वाटीत टाक आणि तांब्यावर पाणी ठेवून तासाभराने तुझी 5 लाख काय 10 लाख किंमत देतो ठेव. ज्याने हिरे आणले ते खूप हसला. त्याला नाना अचूक किंमत केली, याची किंमत अर्धाच आणा आहे. मंत्रिमंडळ म्हणजे अर्धा आणा कसं काय. त्याने सांगितलं हे हिरे मी खडी साखरेची बनवलेली आहे, ते पाण्यात ठेवल्यावर 15-20 मिनिटात विरघळून जाते. मंत्रिमंडळ म्हणले नाना तुम्हाला कसं कळलं हे खडी साखरेची हिरे येत. नाना म्हणले त्याच्यावर उघडल्या उघडल्या 2 माश्या बसल्या. माश्या बसल्या की मी ओळखलं हे हिरे खडी साखरेचे. मंत्रिमंडळ म्हणले आमच्या ध्यानात आलं नाही. नाना म्हणले मग असले तर मंत्री करावं लागेल. ज्ञानच नाही काही ठेवा लागेल म्हणजे येडे हातात धरावं लागेल. याला माहिती तू का म्हणे येते खऱ्याचा विकरा. खऱ्याला प्राधान्य. हा नसरती येरा खोट्या परी. खूप मुत्सद्दी होते ते नानासाहेब. नानासाहेब सामान्य नव्हते. त्या काळात तिथं सत्ता होत्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच, मोंगल, निजाम. पण नानासाहेब असे होते मोगलांसंग लढायचे ना, सगळे एकत्र करते मग लढायचे. पुन्हा सगळे एकत्र करायचे निजामाशी लढायचे. पुन्हा सगळे एकत्र करायचे इंग्रजाशी लढायचे. नानासाहेब खूप सगळ्यांनी एकत्र करायचे. का बरं. कारण त्यांचं आडनाव फडणवीस होतं ध्यानात धरा. आणि त्यांना सहकार्य कोणाचं होतं महादजी शिंदे. आणि हे शिंदे आणि फडणवीस या दोघांनी 25 वर्ष कारभार आखला. मला असो हा योगायोग आहे. मला काही कोणाचं सांगत नाही. शरद शेख म्हणतील बुवा आपल्या फायद्यात आहे. असो तो का म्हणे येते. त्यांना एक सहकार्य होतं मला वाटतं रायाजी पवार का कोणतरी असे 3 जण होते. पवार, शिंदे आणि फडणवीस. ती योगायोग आहे बरं का सगळा. असो असे 3 जणांनी कारभार महाराष्ट्राचा खूप चांगला असला. असो कासयाचा बाध एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाच्या वैकुंठवासी. पांडुरंग महाराज फुले यांचं पुण्यस्मरण. त्यांचे दोन्ही चिरंजीव यशवंतराव आणि आपल्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक, गावचे माजी सरपंच, एक विकास पुरुष, दानशूर व्यक्तिमत्व आणि सुशिक्षित संपन्न होतोय. त्याचा लाभ घ्या. ढोबार